मित्रांनो, तुमचं माझ्याकडे स्वागत आहे. माझं नाव देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. यात तुमच्यासाठी परत नवीन बाईक घेऊन आहे जी असणार आहे बजाजची मॉडेल. याच्या आधी पण मी या बाईकचा रिव्ह्यू बनवलेला, पण ती आधीची मॉडेल होती, म्हणजे ती सेमी डिजिटल होती. ती फुल डिजिटल असणार आहे. दाखवतो तुम्हाला कोणती ती. मित्रांनो, तुमच्याकडे आज नवीन बाईक घेऊन ही आहे आपलं बजाजची पल्सर N150. ठीक आहे, ही नवीन मॉडेल आहे, लेटेस्ट. आणि मेन म्हणजे ही फुल तुम्हाला असणार आहे डिजिटलमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला दोन जे असणार आहे मेन फीचर्स ते नवीन आहे. मेन म्हणजे हा एक आहे डिजिटल आहे पूर्णपणे, आणि E20 तुम्हाला ही पण फ्यूल तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. ठीक आहे, आज तुम्हाला पूर्णपणे या बाईकवरती मी पूर्णपणे रिव्ह्यू बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डायमेन्शन, फिजिफिकेशन हे सर्व सर्व काही सेम असणार आहे. फक्त फीचरमध्ये तुम्हाला थोडेसे ॲड झालेले असेल याच्यामध्ये या बाईकमध्ये. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू बनवणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करतो गाडीच्यापर्यंत फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर हे बघा, हेडलाईट बिल्डलाईट जो असणार गाडीचा तो तुम्हाला पूर्णपणे सेम असणार दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही फरक नसणार आहे. दोघंही म्हणजे DRL दिलेली असेल, LED प्रोजेक्टर हेडलाईट दिलेलं असणार आहे हा पण. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल, हाय बीम, लो बीम आणि पास लाईट. हे बघा मित्रांनो, अशी आहे गाडीची हेडलाईट. दोघंही DRL असतील. LEDमध्ये पास लाईट करून आपण पास लाईट इथे हाय बीम, लो बीम कर. हे बघा मित्रांनो, तुम्हाला असं दिसत आहे. ठीक आहे, हाय बीम, लो बीममध्ये. ठीक आहे, इकडे तुम्हाला नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. ठीक आहे, टर्न इंडिकेटर आहेत तुम्हाला फक्त येते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये. टेलिस्कोपीमध्ये तुमची सस्पेन्शन दिलेली असतील. टेलिस्कोपीमध्ये हे 31 mm तुमची दिलेली असतात पर्यंतची टेलिस्कोपी सस्पेन्शन. ठीक आहे, या ठिकाणी इथं पण तुम्हाला बघा रिंगवरती तुम्हाला असे टाईपची तुम्हाला रिफ्लेक्टर भेटून जातील या ठिकाणी. आणि फ्रंटच्या डिस्कची साईज तुम्हाला असणार दिलेली 260 mm पर्यंत. आणि ड्युअल चलन तुम्हाला ABSमध्ये तुम्हाला दिलेले असणार याचे ब्रेक्स, डिस्क ब्रेक. ठीक आहे, आणि सेंटरला तुम्हाला असणार आहे ABSची प्लेट दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टायरची जर साईज सांगायला गेलो तर टायरची साईज तुम्हाला दिलेली असणार आहे. या बाईकची टायरची साईज कुठे दिली 90, 100, 70 तुमचे हे दिलेले असतील तुम्हाला ऑल व्हील्स. ठीक आहे, ब्लॅक कलरमध्ये असतील. जशी पल्सर 125ची जी आहे तशी तुम्हाला भेटून जाईल टायरची ऑल व्हील्स यामध्ये. ठीक आहे, आणि दोघंही कॅलिबर तुम्हाला दिलेले असणार आहे. या ठिकाणी ABची ब्रँडिंग तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि पुढचं मडगं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. ठीक आहे, या ठिकाणी. आणि साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. आता साईड प्रोफाईलमध्ये पण बघा, इथं तुम्हाला क्रोम गार्निशमध्ये इथं तुम्हाला इथं पल्सरची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. आणि अशी राईट तुम्हाला इथं ग्राफिक असणार आहे ग्रे कलरमध्ये. ठीक आहे, सेमच इकडच्या तुम्हाला अशी डिझाईन दिलेली असणार या ठिकाणी. आणि हे आपलं आहे लेग गार्ड, सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. आणि एअर कोडमध्ये तुमचं कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघे तुम्हाला दिलेले असेल याच्यामध्ये. हे आईकडे तुमचं ब्रेक पॅड दिलेलं असेल या इकडे. आता हा पार्ट तुम्हाला थोडंसं कार्बन फायबरमध्ये दिलेलं असणार डिझाईन या ठिकाणी. ठीक आहे, आणि सेमच इथं बघा, इथं पण तुम्हाला N150ची ब्रँड भेटून जाईल. सिंगल सीट असणार दिलेली, ग्रॅब हँडल दिलेलं असणार आहे ब्लॅकमध्ये. आणि पाठीमागच्या टायरची साईज जर तुम्हाला सांगायला गेलो तर ही तुम्हाला असणार आहे 120, 70 तुमची हे दिलेली असणार पाड्यांची ऑल व्हील्स. आणि 240 mm पर्यंत तुमची पाड्यांची डिस्कची तुम्हाला साईज दिलेली असणार आहे. सेमच तुम्हाला जो ABची प्लेट पण तुम्हाला इथं दिसत राहील. आणि खाली तुम्हाला अशा टाईमचं तुम्हाला सायलेन्सर दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि सेमच इथं तुम्हाला पाठीमागचं मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला दिलेलं असणार आहे. आणि हे गार्ड दिलेलं असेल आपलं टायरच्या वरती, हार्ड प्लास्टिकमध्ये दिलेलं असतं इथं आपण. आणि इथं पण सेमच तुम्हाला पाठीमागे पण बघा टेड लाईट तुम्हाला दिलेली असणार आहे. ही LED दिलेली असेल इकडे साईडला, दोघंही सेम असतील इथं. आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिलेली असेल फक्त हॅलोजनमध्ये. सेमच इकडे तुमचा हा मडगा असणार आहे दिलेला. रिफ्लेक्टर, नंबर प्लेटसाठी जागा दिलेली असणार आहे. हा पार्ट इथे तुम्हाला असं दिलेला. दुसऱ्या साईडने तुम्हाला दाखवतो, इकडे तुम्हाला हे असं गार्ड दिलेलं असणार, प्लस तुम्हाला लेग गार्ड दिलेलं असेल. आणि चेन ड्रायवरती जे पण कवर तुम्हाला ते दिलेलं असणार फायबरमध्ये. ठीक, इकडे पण तुम्हाला N150ची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. सेमच तुम्हाला ग्राफिक जशी तिकडे झाडला तशी तुम्हाला इकडे पण भेटेल. इथं पण तुम्हाला सेमच असणार दिलेलं, पल्सरची ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला हे इंजिन दिलेलं असणार आहे. एअर कूल्ड असणार दिलेलं 149.68 cc तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करता 14.5 bhpची, जसं ही 8,500 RPM चालली होते. आणि 13.5 Nmचा टॉर्क भेटतो, तो 6,000 RPM राहतो. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गेअरबॉक्स दिलेला असणार आहे. एक फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकीचे सर्व तुम्हाला अप साईडला दिलेले असतील. ठीक आहे, साईड तुम्हाला कट ऑफ असणार आहे इंजिन. आणि हे आहे आपलं सेंटर स्टँड इकडे जायला दिलं. आणि यामध्ये जे इंजिन गार्ड तुम्हाला दिलेलं असतं तुम्हाला ते फायबरमध्ये दिलेलं असेल इकडे जायला. तुम्ही ऑल व्हीलची डिझाईन पण बघू शकता. तुम्हाला पल्सर 125 सारखीच भेटेल या ठिकाणी. ठीक आहे, आधीच्या मॉडलमध्ये आणि आताच्या मॉडलमध्ये तुम्हाला थोडंसं डिफरन्स असणार दिलेली. आणि फीचर तुम्हाला दाखवून देतो आता पुढचा ओडोमीटर चावी तुम्हाला बघा, चावी पण तुम्हाला सेमच दिलेली असेल यामध्ये. आणि असं तुमचं फुल्ली डिजिटल तुमचं हे दिलेलं असणार आहे
ओडोमीटर, ठीक आहे. बघा तुम्ही जर स्टार्टिंग पण होऊ शकतात किती भागी दिलेली आहे. हे आपल्या न्यूट्रल लाईटसाठी आहे, ठीक आहे. वरच्या तुम्हाला RPM मीटर दिलेली असणार आहे. ब्लूटूथ कनेक्शन दिलेलं असतं तुम्हाला याच्यामध्ये, ठीक आहे. ABS तुम्हाला लाईट दिलेली असणार आहे. हे आपलं इंजिन लाईट आहे, ठीक आहे. तुम्हाला इथं फंक्शन कसं ऑपरेट करतात ते मी तुम्हाला सांगून देतो. आपलं गिअर शिफ्टर आहे. इकडे मला तुमची फ्यूल इकॉनॉमिक्स दिलेली असणार आहे. इथं डिजिटल स्पीडोमीटर दिलेलं असेल. ट्रिप A ट्रिप B आपण इथं सेट करू शकतो, ठीक आहे. किलोमीटर किती झाले ते, ॲव्हरेज किती आहे, हे सगळं आपण याच्यामध्ये करू शकतो, ठीक आहे. इथं बघा तुम्हाला हँडलच्या ठिकाणी हे बटन दिलेलं असणार. हे बटन तुम्हाला मेनूसाठी दिलेलं असणार. आपण हे ऑपरेटिंग करू शकतो या ठिकाणी. इकडे झालं बघा पाठींच्या तुम्हाला हे वरती हाय बीम दिलेलं असेल, लो बीम, आणि हे असणार आहे फास्ट लाईट. हे बघा फास्ट लाईटमध्ये तुम्हाला असं दिलं असणार, ठीक आहे. हे आपलं मेनूचं दिलेलं असणार आहे. आपण याच्यातून हे ॲडजस्ट करू शकतो. आणि हे जे असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट आणि हे आपलं हॉर्न दिलेलं असणार इकडे साईडला. हँडल तुमचं पूर्णपणे ब्लॅकमध्ये असेल. मिरर तुम्हाला अशी दिलेली असेल या ठिकाणी, ठीक आहे. आपलं हे इंजिन स्टार्टचं तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे हे, आणि हे असणार आहे आपलं सेल्फ स्टार्टचं बटन. आता मी तुम्हाला हे ऑन करून दाखवतो, ठीक आहे. हे दाबून ठेवलं ना, हे बघा रिफ्यूलचं असणार सध्या होता. सध्या पेट्रोल नाही आहे म्हणून ते तुम्हाला तसं दिसत राहिलं यामध्ये, ठीक आहे. हे बघा हे तुम्हाला चेंज करून होता येईल. AFLE ट्रिप A ट्रिप B. थांबा, एंटर द वॉर्निंग आहे माहिती कुठं. एंटर दी सेटिंगमध्ये दाबून ठेवावं लागतं. मेनूच्या बटनला दाबून ठेवलं बघा. हे तुम्हाला बघा 2 दिसत रात्री वेगवेगळे पल्सर ब्लूटूथ ऑन ऑफ तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. आता दुसरं अजून काय असणार आहे, पल्सर 7844 नंबर आहे, ठीक आहे. DTE आणि IFE हे आपण इथं सेट करू शकतो. इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे यामध्ये, ठीक आहे. ट्रिप A ट्रिप B हे तर सगळं सेटिंग आपण करू शकतो. तर दाबून ठेवलं आपण बाहेर निघून जाऊ. सो हे आपलं हे ट्रिपचं जे असणार ट्रिप B ही तुमची 0 झालेली आहे, ठीक आहे. याच्यामध्ये सेटिंगमध्ये बघा एंटर द सेटिंगमध्ये तुम्ही दाबून ठेवला तर तुम्हाला वेगवेगळे फंक्शन ज्यामध्ये ते ओपन होऊन जातील, ठीक आहे. आपण ब्लूटूथनुसार तुम्हाला इथं हे करू शकतो. जेव्हा तुम्ही गाडी घ्यायला याल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्येच मोबाईलमध्ये तुम्हाला ॲप दिलेली असणार आहे बजाजची ॲप्लिकेशनची. तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही सर्व जे पण मेनू असतील तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता यामध्ये, ठीक आहे. दाबून ठेवलं सध्या मेनूचं मी बटन हे बघा पल्सर ब्लूटूथ ऑन ऑफ आपण यामध्ये करू शकतो. नंतर मग सेट क्लॉक DTS आहे, ठीक आहे. एक्झिट करताना आपण दाबून ठेवायला लागेल या सेटिंगमधून. नंतर आपण बाहेर निघू शकतो, ठीक आहे. तुम्हाला मी बंद करून परत चालू करून दाखवतो. हे बघा तुम्हाला भरपूर फंक्शन तुम्हाला याच्यामध्ये दिसून जातील. तुम्हाला जे पातळून दाखवले ते पण असणार आहे आणि सगळे दिलेले असणार या ठिकाणी, ठीक आहे. सेमच तुम्हाला बघायचं टर्न इंडिकेटर लाईट, ठीक आहे. तुम्हाला 5 लाईट दाखवून दिली. ऑन करून हार्ड दिलं असणार मस्त की. आणि हे बघा तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला USB पोर्ट दिलेलं असणार आहे, ठीक आहे. आपण मोबाईल पण चार्ज करू शकतो रायडिंग करता यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये गिअर इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे. क्लॉक दिलेली असणार आहे. डिस्टन्स टू एम्प्टी इंडिकेटर लाईट दिलेली असते तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स. याच्यामध्ये तुम्हाला कॉलिंग SMS अलर्ट ईमेल्स हे तुम्ही सर्व याच्यामध्ये बघू शकतात. लो बॅटरी इंडिकेटर लाईट अशा प्रकारचे तुम्हाला फंक्शन याच्यामध्ये भेटून जातील. तुम्हाला जे पण डायमेन्शन असणार तुम्हाला सेमच दिलेले असेल. ग्राउंड क्लिअर तुम्हाला दिलेलं असणार आहे 165 mm पर्यंत. आणि टाकी जी असणार आहे या बाईकची तुम्हाला दिलेली असणार आहे 14 लिटरपर्यंत. आणि रिझर्व कॅपॅसिटी तुम्हाला असणार आहे 2.3 लिटरपर्यंत तुमची रिझर्व कॅपॅसिटी दिलेली असणार आहे. आणि मायलेज जी क्लेम केलेली कंपनीकडून तुम्हाला ही 45 km/लिटर भेटेल. तुमच्यावरती आहे की तुम्ही कशा पद्धतीने गाडीची हे करू शकता रायडिंग. त्याच्या पद्धतीने तुम्हाला गाडीचं तुम्हाला ॲव्हरेज पण चांगला करता येईल यामध्ये. आता मी तुम्हाला ह्या बाईकची गाडी स्टार्ट करून दाखवतो. साऊंड कसा जमला गाडीचा न्यूट्रल. अरे सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला. बाईकचा कसं आहे सेमच असणार याच्यामध्ये दिलेलं. फक्त त्या डिजिटल तुम्हाला फीचरमध्ये तुम्हाला फक्त थोडंसं याच्यामध्ये चेंज असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी प्राईस असेल या बाईकची ऑन रोड डोंबिवलीमध्ये, या बाईकची प्राईस तुम्हाला डोंबिवलीमध्ये असणार आहे 1,51,000 रुपये. पण तुम्हाला जर डिस्काउंटमध्ये बघितलं तर तुम्हाला 5,000 तुम्ही डिस्काउंट भेटून जाईल. 1,46,000 तुम्हाला ही बाईक भेटून जाईल. आणि एक्सचेंज ऑफरमध्ये काही पाहिजे असेल तर तुम्ही ती पण करू शकता, ठीक आहे. फक्त एवढंच आहे की 15 वर्षाच्या आतमध्ये गाडी असायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला जी पण रिव्हॅल्युएशन असेल त्या बाईकची म्हणजे आधीच्या त्याच्यानुसार तुम्हाला या पण गाडीमध्ये तुम्हाला तेवढं डिस्काउंट भेटून जाईल, ठीक आहे. आणि हा जो शोरूम तुम्हाला असणार तो तुम्हाला दिला असणार डोंबिवलीमध्ये
ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस फोन नंबर तुम्हाला दोघंही देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट एकदा शोरूममध्ये येऊन करू शकतात. आणि प्लस तुम्हाला बाकीची ज्यांची पण डिटेल असेल म्हणजे एक्सेसरीजचे डिपार्टमेंट तुम्हाला काय भेटू शकतं, हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INDचे नंबर प्लेट आणि फ्रेम ती पण भेटून जाईल तुम्हाला ब्लॅक कलरची यामध्ये. ठीक आहे. आणि टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला पण याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला कोणाला इन्क्वायरी असेल तुम्ही इथं येऊन करू शकता. आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरतं मी हा व्हिडिओच थांबवतो.